आपल्या भेटीला येते. बोनकोडे आणि महापे या दोन टीमच्या दरम्यान असलेली मॅच आई गोवर्धनी चषक 2025 या स्पर्धेमध्ये दिवस दुसरा सेकंड लास्ट मॅच. यातून जिंकणारा संघ सुपर सिक्समध्ये थेट पोहोचेल. सुपर सिक्समध्ये सारसोळे जय गणेश कुशल सारसोळे टीमच्या विरुद्ध त्यांना खेळायचे आणि तिथून जिंकणारा संघ जाईल स्पर्धेच्या सुपर थ्रीमध्ये, म्हणजे या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये एक बक्षीस घेऊन जातील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे पार्थ चंदन, दुसरीकडे माजिद बलोच. ही जोडी पुन्हा एकदा इन ॲक्शन. मागच्या मॅचमध्ये दोन्ही बॅटरला संधी मिळाली नाही खेळण्याची. या मॅचमध्ये नेमकं काय घडेल हे मात्र पाहणं उत्सुकतेत राहील. तत्पूर्वी अनिकेत आलाय. बॉल तयार. अनिकेत बॉलिंग मार्कमध्ये. पहिला बॉल पारसाठी ऑन साईडला खेळलेत. बॉल चाललाय मागे घोषांकित क्षेत्राकडे जाण्यापूर्वीच एक सिंगल धाव मिळाली. अनिरुद्ध डावरकर याच्या हातामध्ये जाऊन बॉल थांबतोय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. माजिद बलोचला स्ट्राईकवरती आणलं. मागच्या मॅचमध्ये माजिद थोडासा मागणं ठरला होता. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकची त्याची शिकार आपल्याला पाहायला मिळाली. इथे देखील पहा टप्पा थोडा मागे होता. बॅटचा फ्लो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. सिंगल धाव आली. सिंगलने फक्त एक धाव मिळते. टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचणार आहे ती 2 वरती. 2 बॉल 2. संथ आणि शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. बनकोडे टीम मिडल ऑर्डरमध्ये खूप चांगली बॅटिंग, त्यांची अगदी बहरलेली बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेस टॅप केलाय बॉल. बॉल चालू आहे कव्हर्समध्ये आणि इथून मात्र आणखीन एक सिंगल. प्रतीक शेट कोळी यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या आपण आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल आलेत. चौथा बॉल अनिकेतचा माजिदसाठी. हा ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. छेड काढली या बॉलची. कट केलंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथून मात्र 4 धावा जोडल्या जातील. चार धावा मिळाल्या. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आणि त्या बॉलला कट केला. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेरून मिळाला 4 रन. ओ स्वीप केलाय. गुडघ्यावरती बसून मारलाय बॉल. जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन 4 रन माजिदच्या बॅटमधून येतील. टीमची एकूण टोटल झाली आहे या चौकाराच्या मदतीने 11 धावा. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा आहेत धावफलकावरती. बॉलर तयार. अनिकेत यावेळेस साईड बदलून टाकण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय.
अपील तर झाली, परंतु या अपीलमध्ये फार काही आत्मविश्वास दिसून आला नाही. त्यामुळे इथे हा असणार आहे डॉट बॉल. शेवटचा डॉट बॉल येतोय. साईड चेंज केली, यातच सर्वस्व होतं. रणनीतीचा हा भाग असावा, कारण 2 चौकार जर त्याला लागलेत ओव्हर द विकेट बॉलिंग करताना, तर राऊंड द विकेट येऊन एखादा बॉल आपण चान्स घेऊ शकतो. गेला चौकार षटकार तरी चालेल, परंतु काहीतरी वेगळी करणं हेच मात्र तुमच्या सर्वस्व संघर्षामध्ये यश देण्यासारखं आहे. कठीण परिस्थिती आणि कठीण परिस्थिती, खडतर परिस्थितीतून मार्ग काढलाय. शेवटच्या बॉलला खेळ डॉट. यावेळेस पुन्हा एकदा पारचंदन स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉलिंग मार्कवर चंदन आपल्याला पाहायला मिळेल. चंदन वर्मा बॉलिंग मार्कवरती तयार होताना पाहायला मिळतोय. कमी वयाचा गोलंदाज. इथे पहा खोलात टाकला बॉल. गती आहे या भरपूर बॉलरकडे. शरीर यष्टीकडे पाहू नका, त्यांच्या उंचीकडे पाहू नका, परंतु त्याचं कर्तृत्व पहा. ज्या पद्धतीने तो बॉलिंग करतो, अनेक मोठमोठ्या बॅटरला त्याने बांधून ठेवल्या आजवर. महापे हे गाव छोटं आहे, परंतु क्रिकेटमध्ये आता नाव खूप मोठं होत चाललं आहे गावाचं. अनिरुद्ध डावुरकर, संदीप दादा यांच्या नेतृत्वामध्ये घडलेला संघ आहे. यावेळेस हा ड्राईव्ह केला बॉल. पुन्हा एकदा इथे लॉंग ऑनकडे फिल्डर त्या ठिकाणी अनिकेत आहे. एक सिंगल आली. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोचली ती 12वर. 12 फॉर नन. 12वर एकही विकेट गमावलेला नाहीये. पहिली जोडी अजूनही मैदानावरती तळ ठोकून उभी आहे. परिणामी दुसऱ्या षटकाला इथून मात्र झाली सुरुवात. ओव्हर द विकेट. इथे टप्पा पडल्यानंतर पहा खाली राहिला बॉल. इनस्विंग बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर झपकन बॉल आतमध्ये आणतो, कधी बॉल बाहेर काढतो. ही खरं तर दैवी वरदान आहे या गोलंदाजाला. नेहमीच आपण पाहिलंय कमी वयाचा बॉलर. चंदन वर्मा ओव्हर द विकेट. माजिद साडी शफल झालेत ऑन साईडला. इथे मिसफिल्ड आहे. पहिल्या अटेम्प्टला बॉल पकडला असता तर कदाचित कदाचित माजिदची विकेट मिळाली असती रनआउटमधून, परंतु बाल बचावले. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली राहिली. वेगाने एक धाव पूर्ण केली आहे आणि या सिंगलच्या मदतीने टोटल पुढे चालली ती 13वर. 13 फॉर नन. एकही विकेट गमावलेला नाहीये. बॉलर तयार. चंदन वर्मा ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर वरती चढला बॉल. फिल्डर बॉल खाली. कॅच होऊ शकते नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. 6 धावा आल्या आणि या 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड चाललाय 19 वरती. 19 ऑन बोर्ड. 5 मध्ये 8 धावा खर्च केल्यात. षटकाराने थोडासा निराश दिसून आला चंदन, परंतु पार समोर देखील चंदनच आहे. ओ यावेळेस मात्र परफेक्ट यॉर्कर बॉल होता. थ्रो करण्याचा एक धाडसी निर्णय, परंतु बॅकअप असल्यामुळे सुदैव चांगलं म्हणता येईल. ओव्हरची समाप्ती. 20 धावा धावफलकावरती. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता भूमी 11 बुनकोडी टीमने धावा बनवल्यात 20. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आमंत्रण दिलं गेलं. समशाद.
समशा देतोय बॉलिंग ट्रॅकवरती. ओ इथे पहा पायावरती बॉल आदळला, अपील झाली आहे परंतु रन आउटची संधी गमाविली. एक धाव मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 21 वरती. 21 विदाउट एनी लॉस. भूमी 11 बोनकोडे मोठी स्टारकास्ट या देखील टीममध्ये आपल्याला पाहायला मिळते. पार्थ चंदन, सागर चंद, परशु साठे, माजिद बलोच, मोहन दीक्षित, मोठी नावं आहेत या टीममध्ये. रणअपमध्ये व्यत्यय येतोय, पुन्हा टाकावा लागेल. बॉलची सुरुवात खरं तर मी मगाशीच उल्लेख केला होता या गोष्टीचा. ज्यावेळेस आपण स्टार्ट घेतो, रनअप घेतो, त्यावेळेस रनअप घेत असताना एक जरी पाऊल मागे पुढे झालं तरी देखील मोठं नुकसान सहन करावं लागतं. हा देखील यॉर्कर लाईनचा बॉल बरोबर बुंध्यात टाकला होता. बॉलला खेळण्याची जागाच तिथून मात्र करू दिली नाही आणि समोर असलेली बॅट फक्त प्रोटेक्शन म्हणून वापरले माजिद बलोचने, अन्यथा बॉल सरळ पायावरती आदळला असता. तिसऱ्या पंताची मागणी या ठिकाणी होते. तर तिसऱ्या पंचाची मागणी झाली आहे मैदानावरती. बऱ्याच वेळा अशा गोष्टी होतात की एखाद्या गोलंदाजावरती आक्षेप असतो, त्याची गोलंदाजी आक्षेपार्ह वाटते आणि त्यामुळे त्याचं निरीक्षण करण्यासाठी तिसऱ्या पंचांना मैदानात जावं लागतं. हो, चांगला फटका आहे, इनसाइड आउट खेळलेत परंतु दिशा फक्त वेगळी होती, झोन वेगळं निवडलं, खोदून काढलं अक्षरशः बॉल आणि पाठवून दिलंय स्वीपर कव्हर क्षेत्रामधून. 4 धावांकरिता चौकार येतोय. पार्थ चंदन याच गोष्टीसाठी ओळखला जातो. हे पहा ॲक्शन रिप्लेमध्ये बॉल हवेत खेळला, काही क्षणासाठी असं वाटलं की हा बॉल एक्स्ट्रा कव्हरकडे जाईल, परंतु ज्या पद्धतीने बॅटचा स्विंग होता, ज्या पद्धतीने बॅटचा फेस होता, त्याच पद्धतीने बॉलला खेळून काढले. 4 आल्या. टीमची धावसंख्या झाली आहे 27. अजूनही बॉल झाले 3. शेवटचे 3 बॉल या ओव्हरमधले बाकी आहेत. त्यामुळे किती धावा उभ्या राहतील ना उर्वरित 9 बॉलमध्ये, हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. 27. सव्वीस रन आहेत. चला ठीक आहे, करेक्शन करूया आपण. उडवलाय बॉल, चांगला फटका ओव्हर द कव्हर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पार्थ चंदनच्या बॅटमधून खणखणी षटकार. पण मॅच थांबली, थोडीशी वेट केलं पार्थ चंदनने. या दरम्यान थोडंसं स्वतःला सावरण्यासाठी वेळ घेतला.
आणि लक्ष केंद्रित करत बरोबर बॉलवरती नजर ठेवली आणि बॉलला येऊ दिलं स्वतःपर्यंत, मग खेचला फटका. कव्हर्सच्या वरून 6 धावा मिळतील आणि या 6 धावांच्या मदतीने टीमची एकूण टोटल जाऊन पोहोचली ती 32 वरती. 32 ऑन द बोर्ड. 26 नंतर या 6 धावा 32 झाल्यात आतापर्यंत. इथे देखील पहा, पायावरचा बॉल फ्लिक करायचा होता, मागे चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक सिंगल आली. टीमची टोटल आता जाऊन पोहोचली ती 33 वरती. अजूनही शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे. अंतिमचा बॉल या ओव्हरमधील बॉलिंगसाठी समशाद आपल्याला पाहायला मिळतोय. रुद्र 11 महापे टीम सातत्याने भरपूर मेहनत त्यांनी केली आहे संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव बनवण्यासाठी. बॉल हवेमध्ये चढलाय, फिल्डर आहे बॉलच्या खाली, ते कॅच ड्रॉप. 2 मिळाल्यात आणि 2ने संतुष्ट व्हावं लागेल. टीमची टोटल या ठिकाणी मात्र जाऊन पोचली आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती आहेत. काही अंशतः असं वाटलं होतं की धावा साधारणतः पुढच्या 2 ओव्हरमध्ये 20 ते 25 वरती पुन्हा थांबतील, परंतु याच ओव्हरमध्ये जवळजवळ 14 धावा आल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 21, त्यानंतर आता या ओव्हरमध्ये 14 धावा. टीमची टोटल झाली आहे 35 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. रुद्र 11 महापे आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतील भूमी 11 बोनकोडे टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 35 धावा झाल्यात. अजूनही चांगला फटका. लॉंग ऑन मध्ये बॉल येतो अनिकेतकडे. इथे मिसफील्ड झाली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय. 4 रन. यावेळेस मात्र पाहू शकाल ड्राईव्ह केलंय, गॅप मध्ये खेळले, एक्स्ट्रा कव्हरला चान्स नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. दन दन करीत सीमा पार. हा येतोय चौकार. 4 धावा इथे मात्र आल्यात. आणखीन 4 धावा टीमच्या खात्यात जोडल्या जातील. एक चौकार अनावधानाने अनिकेतच्या हातातून सुटला आणि त्यानंतर पुढच्या लगेचच्या बॉलवरती आक्रमण केलंय ते पार्थ चंदनने. या मॅचमध्ये पार्थ चंदनची बॅट चालली आहे आतापर्यंत जर विचार केला तर 29 धावा 12 बॉलमध्ये बनवल्यात पार्थ चंदनने. हे कॉन्ट्रीब्युशन त्याचं राहिले या मॅचमध्ये. सेकंड मॅच ते खेळत आहेत या स्पर्धेतील. सुपर 6 मध्ये जाण्याचे दरवाजे त्यांचे ओपन होतील का हे मात्र पाहायचे. आणखीन एक चांगला फटका आहे. कव्हर्सला खेळलेत. फिल्डर वेगाने बॉलवरती येतील तोपर्यंत पुन्हा मिसफील्ड. आणखीन 2 धावा घेतल्या जातील. पहा, नजरअटी दुर्घटना घटी असं नेहमी म्हटलं जातं, तरी देखील एक सिंगल नंतर डबलचा प्रयत्न झाला. रिस्क ही तुम्हाला लाईफमध्ये घ्यावीच लागते, क्षेत्र कोणतेही असो. बॉलर तयार. रणजित हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा पुल केलाय. फिल्डर यावेळेस असणार आहे सुरेश. त्याच्याकडून चूक होऊ शकत नाही. रोहित पुजारी आलाय आणि आणखीन एक विकेट गळायला लागली. ज्या विकेटच्या शोधामध्ये संपूर्ण महापे संघ होता ती पार्थ चंदनची विकेट मिळाली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. शनिवार दिवस दुसरा या स्पर्धेचा आई गोवर्धनी चषक 2025 दुसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 6वा सुरू आहे.
6वी मॅच आपल्या भेटीला येते. विघ्नेश आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये. अजूनही या ओव्हरचा विचार केला तर शेवटचे 2 बॉल शिल्लक. मॅचची एज बॉल चाललाय मागे डिक्लेअरमध्ये 1 धावेसाठी. सिंगल आली टीमची टोटल 46 धावा धावफलकावरती. 46 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल आहे या मॅचमधील. टार्गेट किती असेल रुद्र 11 महापेट टीम समोर हे ठरवणारा हा बॉल. रणजित बॉलिंग मार्कवरती तयार. विघ्नेश पाटील ऑन स्ट्राईक. फुलटॉस बॉल आहे. नो बॉल. बीमर हाताळलाय. पुन्हा एकदा संधी मिळाली आहे फ्री हिट आणि त्याबरोबर बॉल पुढे कंटिन्यू खेळण्याची. काहीशी दुखापत त्या ठिकाणी मात्र जाणवली आहे. बॅटला स्पर्श करून बॉल सरळ डोक्यावरती आदळून मग डिक्लेअरमध्ये गेलाय. उचललाय बॉल. फायनली या ओव्हरमध्ये षटकारांनी टार्गेट सेट इथे झालेला आहे. शेवटच्या बॉलवरती 8 धावा आल्या आणि टीमची धावसंख्या झाली आहे 50 अप. 54 झाल्यात आणि 55 धावांचं टार्गेट इथं मात्र उभं केलं गेलंय. 54 बनल्या. 55 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये महापे टीम समोर असेल बनकोटे टीमचं. हे आव्हान कशा रीतीने पार केलं जाईल. सेकंड इनिंगमध्ये पुन्हा एकदा इन ॲक्शन महापे टीम आपल्याला पाहायला मिळेल. चोपन्न धावा झाल्या. 55 धावांचं टार्गेट इथे मात्र उभं झालंय. पंचावन्न धावांचं टार्गेट कशा पद्धतीने चेस होईल सेकंड इनिंगमध्ये पुन्हा आपण जाऊया. आमचे समालोचक मित्र राहुल राठोड यांचा आवाज आपल्याला पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. चेसिंगला या ठिकाणी सुरुवात होईल आणि यातून जिंकणारा संघ खेळेल पुढची मॅच. अर्थातच जय गणेश कुशल 11 सारसोळे टीमसोबत. सुपर 6मध्ये ती लढत होईल. सुपर 3मध्ये जाणारी लढत असणार आहे. त्यामुळे सुपर 3मध्ये कोणता संघ आजच्या दिवसात प्रवेश करेल. काल आझाद 11 खैरणे टीम या स्पर्धेच्या अंतिम 3मध्ये जाऊन पोहोचली आहे. आज कोणती टीम जाईल हे मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील.
स्टेटून विथ अस, कुठेही जाऊ नका. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. प्रत्येक मॅचच्या अगदी शेवटपर्यंत बनून राहा. आजचा दिवस दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच आपल्या भेटीला येते. धन्यवाद. आपण पाहत आहे आई गोवर्धनी चषक 2025 पंचावन्न धाबाचा पहाटला किती करायचंय. योगेश शेठ पाटील आपण व्यासपीठावरती या, आपलं स्वागत आहे. योगेश शेठ पाटील. पंचावन्न धाबाचा टार्गेट इथे आहे. आपण पाहू शकाल विघ्नेश पाटील ऑन अ मार्क. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी तो सध्या दाखल झालाय. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. रोहित पुजारी आणि सुरेश दोन्ही इथे पहा. कुलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. लॉंग ऑफला बॉल चाललाय. सिंगल इथे दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. इथे पाहताच क्षणी एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केले. थोडंसं क्षेत्ररक्षक आळस दाखवला. आळस दाखवताच क्षणी एकेरीला दुहेरीमध्ये अगदी चित्ताच्या चपळाईने कन्वर्ट केलेले आहेत. योगेश शेठ पाटील माझ्याबरोबर कमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहे. त्यांचा मी स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. येथे देखील चांगला बॉल येते. तरार बॉल यान. वेग पहा प्रचंड. बंद आठपीक धारण केलाय. बॉल पुन्हा एकदा तयार. इथे आणखीन एक खोला टाकलाय परंतु इंटू द ब्लॉक होल. त्या खोलाला चोख प्रति उत्तर दिलाय. वाव, सुपर फटका. अगदी रिकाम्या जागा भरा. बॉल सीमा पार. धावा मिळत 4. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर खोलात टाकला होता, त्याला चोख प्रति उत्तर दिलाय. फटका ला जवाब यार. 55 धाबाचा पहाटला करायचा. इथे चौकात ठोकलाय विघ्नेशच्या विरोधामध्ये. धवफलकावरती आपण धावा पाहताय. 6 धावा. आक्रमण करावं लागेल. नाण्याच्या 2 बाजू असतात मित्रांनो. एकीकडे संयम तर एकीकडे आक्रमण. आपण पाहू शकाल आक्रमण करावं लागेल. कधी संयम तर कधी आक्रमण तुम्हाला दाखवावं लागेल. बॉल तयार. कमी गतीचा बॉल इनसाइड आउट. वा, सुपर्ब यार, क्या बात आहे. शॉटचं फटका शॉट सिलेक्शन आपण पाहू शकाल. वा, सुपर्ब यार. कौतुक करावं तेवढं कमी आहे. डोळ्याचा अक्षरशः पारणं फेडणारा हा फटका आपण पाहू शकाल. वा, योगेश शेठ पाटीलला हा फटका काय आवडलाय. ला जवाब यार. ताकदीचा फटका आपण पाहताय. कमालीचा. चौकाराने टीमची धावसंख्या सपकन मुसंडी मारते. दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होते. 10 या आकड्यावरती. अंडरमचा एक बेतात बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे योगेश शेठ पाटील. 10 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर पहिला आपण सध्या पाहताय. पॉवर प्ले क्रमांक पहिलं सुरू आहे. 55 धाबाचा भाटला करायचा. मित्रांनो, क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही आहे. रोहित पुजारी कडून भरपूर अपेक्षा आहेत. बॉल तयार. ओव्हर द विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न मिड ऑफला चाललाय. चिक्की सिंगल वेगाने कन्वर्ट होते. दोनोंही बल्लेबाजों ने आखो इशारा किया. चला, बेलापूर गावाचा बायकरमॅन मिस्टर विराज पाटील आपण या व्यासपीठावरती. आपलंही स्वागत या क्रीडांगणावरती. पहिला सामना आपण पराभव झाला. आपली बॅटिंग पाहण्यासाठी भरपूर उत्सुक लाभली होती, परंतु अखेरच्या मुमेंटला तुम्ही पराभव झालाय. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. कुंदन म्हात्रे यांचे कट्टर समर्थक योगेश शेठ पाटील, आपण त्यांनाही स्क्रीनवरती पाहू शकाल. सध्या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित आहे. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. स्क्रीनवरती आमचा कॉमेंट्री बॉक्स आपण पाहू शकाल. योगेश शेठ पाटील व त्यांच्याबरोबर सगळी टीम आपण सध्या पाहताय. कुंदनदादा म्हात्रे असेल, त्याचबरोबर विराज पाटील, प्रतीक कोळी स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. आदित्य म्हात्रे यांनाही आपण पाहताय. अक्षय
अक्षय जाधव यांना देखील आपण पाहताय. विष्णू शेठ म्हात्रे यांनाही आपण पाहताय. चला 12 झालेत. 55 धाबांचा पाठलाग करायचंय. मोहसिन आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न स्वीप केलाय. वाह, चुकीला अजिबात माफी नाही आहे. फुल टोस होता, फुल टोल भरावा लागेल. क्रिकेट मध्ये चुकीला अजिबात माफी नाही आहे. बॉल सीमा पार, हवाई हल्ला, आसमानी टोला, षटकार. फटकाला जवाबे ठोकलाय. बाट मधून टाक आवाज आलाय. ताकदीचा फटका, बेमिसाल टायमिंग, प्रॉपर टायमिंग जुळलाय. सुरेशच्या बाट मधून धाबा झालेत 17 रन्स ऑन दी बोर्ड. माफ करा, 17 झालेत. एक एक रन किती महत्वपूर्ण आहे, एक एक धावा किती महत्वाच्या असतात, या सगळ्या काही गोष्टी आपण पाहताय. एक एक धावा भरपूर काही सांगून जातात माझ्या मित्रा. 17 धावा. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु मी ते सिंगल दुहेरी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सिंगल मी ते भरपूर महत्वपूर्ण जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचं ओझं घेऊन तो मैदानामध्ये उतरलाय. संघर्षाची लढाई कोणाला म्हणतात, प्रयत्नाची पराकाष्ठा कोणाला म्हणतात मित्रांनो. काल हर्षद सरांनी उल्लेख केला मित्रांनो, 99% मेहनत भरपूर काही सांगून जाते, 1% फक्त नशीब तुम्हाला मिळालेली असते आणि ती मेहनत तुम्हाला इथे साकार करावी लागेल. कमालीचा सामना रंगलाय, ताकदीचा सामना रंगलाय. ओव्हर नंबर 2 मोहसेन बलोच आपण पाहत आहे. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फिल्डर धावतायत. कॉलिंग चुकलंय, जजमेंट चुकलंय, बॅकअप चुकलंय. क्रिकेटमध्ये कॉलिंग, जजमेंट, बॅकअप या किती महत्वपूर्ण असतात मित्रांनो, हे आपण सध्या पाहत आहे. भरपूर काही सांगून जातात मित्रांनो. क्रिकेट ज्यावेळी तुम्ही खेळता, तुमच्याकडे जिद्द, मेहनत, चिकाटी या सर्व गोष्टी असणं गरजेचं आहे आणि तेच आपण पाहताय. ओव्हर नंबर 2 20 धाबा धावफलकावरती. 55 धाबाचा पाठलाग करायचा आहे. कहाणी में ट्विस्ट. ओव्हर नंबर 2 पाहताय. ओहो हो, खोला टाकला यार, वाह, सुपर्ब खोलवर टप्पा इनटू द ब्लॉक होल. ब्रह्मास्त्राचा वापर झाला. आपल्याकडे जो अस्त्र आहे त्या अस्त्राचा वापर इथे होतोय. अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगल्या बॉलची स्पिचिंग इथे होते. कमालीचा बॉल आपण पाहू शकाल. 20 झालेत. मोहसिन बलोच आपण पाहताय. नुकतीच NMTC नवी मुंबई प्रीमियर लीग झाली, त्याच्यामध्ये बेस्ट बॉलरचा किताब या खेळाडूने जिंकलाय आणि सध्या आपण त्याला पाहताय. कमालीची गोलंदाजी आपण पाहू शकाल. ओव्हर नंबर 2 मध्ये पाहताय. इथे पहा, क्लीन बोल्ड आहे. दुधारी तलवार, लगा तो आबाद नहीं तो बर्बाद. फलंदाज बाद. योगेश शेठ पाटिल, अगर सीधे उंगली से घी निकलती है तो उंगली टेढ़ी क्यों करनी चाहिए. सरळ बॅटने धावा येत आहेत. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. 20 झालीत. 55 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. आता जिंकण्यासाठी 13 मध्ये 35 करायचे आहेत. 13 बॉल आणि 35 धाबांची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही मित्रांनो. काय घडेल, काय बिघडेल, या सगळ्याची माहिती ऐकण्यासाठी आपण आमच्या बरोबर जोडून राहा. आई गोवर्धनी चषक 2025 च चला 13 मध्ये 35 करायचे आहेत. 20 धाबा धावफलकावरती. अनिकेत आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता 13 बॉल आणि 35 धाबांची आवश्यकता आहे.
अनिकेत आलाय मागील मॅचचा हिरो. 13 बॉल मध्ये 35 करायचे आहेत. आल्या पावली आक्रमण करायचा प्रयत्न, पेसने बोललाय बॉल, विकेट ओव्हरची होती समाप्ती. चांगलं बॉल, षटक इथे संपलंय. 20 धाबा धावफलकावरती. 12 बॉल मध्ये 35. इथून जो जिंकेल थेट सुपर 6 मध्ये प्रवेश होईल. जय गणेश कुशल 11 सारसोळे या टीम बरोबर खेळेल. चला 12 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. पार्थ चंदन आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. पार्थ यांचा पहिला बॉल, फटका फर्स्ट लाईन. फिल्डर धावताय त्याच्या पाठीमागे, परंतु बॉल चालले डिक्लेरेशन झोन मध्ये. सिंगल आहे, सिंगल आहे. सिंगलने वाढते टीमची धावसंख्या 21. 11 मध्ये 34 करायचे आहेत. 11 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता तुम्हाला या मॅच मध्ये करायची आहे. धावा काढाव्या लागतील. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय. फिल्डर त्याखाली आहे, इथे चुकी होणार नाही आहे. रोहित पुजारीला माघारी परतावा लागेल. आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. एकवीस झाले. 34 धावांची अजूनही आवश्यकता आहे या मॅच मध्ये. अजूनही 34 धावा आता तुम्हाला करायच्या आहेत. सामना भरपूर लांब चाललाय. 2 बॉलचा इथे खेळ संपलाय. 10 बॉल मध्ये आता 34 करायचे आहेत. पार्थ चंदनला आपण पाहताय, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. फ्रॉम बोनकोडे, भूमी 11 बोनकोडे टीमचा एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. सध्या आपण त्यांना पाहताय. लेदर बॉल क्रिकेट सातत्याने तो खेळत आलाय आणि या मॅच मध्ये आपण इन ऍक्शन मध्ये त्याला पाहताय. पार्थ चंदन प्रभावित केला या गोलंदाजानेही. आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती खूप चांगला खेळ सातत्याने हा खेळाडू करत आलाय आणि त्याला देखील आपण सध्या पाहताय. 34 करायचे आहेत 10 बॉल मध्ये. इथे फुल टॉस आहे, क्या बात आहे. फुल टोल भरावा लागेल. चुकीला अजिबात माफी नाही आहे. बॉल आउट ऑफ द पार्क, ठोकलाय षटकार. शमशादच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती आलाय हा आसमानी टोला. धाबा झाले 27. इथे देखील फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल चाललाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल आर पार, सीमा रेषा पार आलाय. आणखीन एक खणखणीत चौकार, ताकदवान फटका. टायमिंग प्रॉपर, बेमिसाल टायमिंग. त्याचबरोबर सन्माननीय प्रतीक्षित कोळी यांचंही आगमन झाले. आम्ही त्यांचंही स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. चौकार ठोकलाय. फटका तेवढ्याच ताकदीचा होता.
धाबा झालेत 31. 55 धाबांचा पाठलाग करायचा आहे. 31 धाबा, 8 मध्ये 24 करायचे आहेत. 8 बॉल, धाबा करायच्या 24. आणखीन एक फुल टॉस आहे, परंतु फटका पाहू शकाल. फटका फसलाय की काय? विघ्नेश त्या खाली आहे. चुकी होणार नाही. टिपलाय शेल. संशयितला माघारी परतावा लागेल. आता 7 बॉल मध्ये 24 करायचे आहेत या मॅच मध्ये. मुकेश आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल 24 धाबांची आवश्यकता. जय गणेश कुशल 11 सारसोली टीम, तुम्हाला तयार राहायचंय. चंदन तलवार याच्यानंतर तुम्हाला लगेच खेळायचंय. 7 बॉल आणि 24 धाबांची आवश्यकता आहे. इथे फुल टॉस आहे. आल्या पाऊली आक्रमण करायचा प्रयत्न, फटका फसलाय. फिल्डर आहे. आणखीन चुकी होणार नाहीये. टिपलाय शेल. फलंदाज बाद. आल्या पाऊली माघारी परतावा लागेल. सागर चंद आलाय उभं नंबर 4 मध्ये. 6 बॉल आणि 24 धाबा वाचवण्यासाठी सागर आलाय बॉलिंग करण्यासाठी. अनिकेत अजूनही उभा आहे. 4 षटकार ठोकावे लागतील. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलाय. या खेळाडूकडे अपेक्षा आहेत. 6 बॉल 24 धाबा. बॉल तयार. सागरचा फुल टॉस बॉल. आक्रमण करायचा प्रयत्न अलॉंग द ग्रास चालला. डीप मध्ये 1 रन पूर्ण झाली. थ्रो ला जवाब यार, कमालीचा थ्रो. आता 5 मध्ये 23. आता 5 बॉल मध्ये 23 धाबा करायचे आहेत. इथे फुल टॉस बॉल होता. आक्रमण करायचा प्रयत्न. नो बॉलची सांगता होते. बीमर बॉल. नो प्लस 1. 2 धाबा मिळत आहे. 2 धाबाने वाढते. 34 वरती पोहोचले. 34 धाबा. 5 मध्ये 21 करायचे आहेत. 5 बॉल आणि 21 धाबांची आवश्यकता आहे. फ्री हिटची संधी आहे. फलंदाज अनिकेत. 5 बॉल मध्ये 21. इथे पहा, फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी बुलेटच्या वेगाने. आता 4 मध्ये 17. चार बॉल आणि 17 धाबांची आवश्यकता आहे. जय गणेश कुशल 11 सारसोली टीम, तुमचं स्वागत आहे. 4 बॉल आणि 17 धाबांची आवश्यकता आहे. इथे चांगला बॉल. पायावरची भरपूर अपील आहे. अगदी मधोमध सापडलाय. पंचांचं बोट आकाशावरती. फलंदाज बाद. अनिकेतला माघारी परतावा लागेल. अगदी यष्टांच्या अगदी मधोमध सापडलाय.
अगदी बरोबर निर्णय विनायक झेंडे यांचा आपण पाहू शकाल. योग्य निर्णय ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. अगदी मधोमध सापडलाय. लेग बी फोरचा शिकारी ते ठरलाय. तीन बॉल आता 17 करायचे आहेत. रणजित आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे आल्या पावली मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसला. विघ्नेश खाली. विकेटचं पतन. फलंदाज बाद. आता 2 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. येणारी 2 बॉल धावा बनवायच्या आहे तुम्हाला. 17 धावा काढाव्या लागतील. 2 बॉल मध्ये 17 करायच्या आहेत. इथे पहा बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. 1 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे. जय गणेश कुशल 11 सारसोळी टीम. चंदन तलवार कम ऑन द स्टेज. चला या टॉस साठी 1 बॉल आणि 16 करायचे आहेत या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी 1 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता इकडे आहे. बॉल पुन्हा एकदा तयार. आपण पाहू शकाल इथे शेवटच्या मोमेंटला हा सामना इथे जिंकलाय भूमी 11 बोनकोडे टीम. अभिनंदन अभिनंदन भूमी 11 बोनकोडे टीम. चला चंदन तलवार टॉस साठी या. विघ्नेश टॉस साठी यायचे. मॅन ऑफ द मॅच मिस्टर पार्थ चंदन. मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग केली. लेदर बॉल क्रिकेटचे धडे भरपूर सारे तो घेत असतो. अनेक धडे त्याने घेतलेले आहेत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे जिंकलाय पार्थ. चला कम ऑन द स्टेज अँड क्लिक युअर ट्रॉफी. प्रतीक कोळी यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही टॉस इथे करतोय. चला टॉस आम्ही इथे करतोय. सुपर 6 इथून जे जिंकेल थेट सुपर 3 मध्ये प्रवेश होईल. प्रतीक कोळी यांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस आम्ही इथे टॉस आम्ही इथे करतोय. 2 टीमचे कॅप्टन उपस्थित आहे.